वेळ गेली आता, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जिसके पास क्वालिटी होगी वही राजा बनेगा. तर ह्याच्यामध्ये जे लढलेत, जे लढतायत, उद्याच्या 20 तारखेला सुद्धा अमर नायकवडे नाना ह्याच्यासारखा माणूस लढतोय, हे पडणं अपेक्षित नाहीये. माझा त्याच्यामुळे कोणत्या पक्षाला विरोध नाहीये. खास करून त्यांच्या विरोधात जे उमेदवार आहेत, अमृत काका सारडा, मी प्रचंड त्यांचा फॅन आहे. म्हणजे मी आदर करतो त्यांचा. फार म्हणजे मोठा माणूस आहे. तो पैशाने म्हणण्यापेक्षा मनाने मोठा आहे. पण इतक्या मनाने आणि पैशाने जो माणूस मोठा आहे, त्याने डायरेक्ट आमदारकी, लोकसभा असं लढायला पाहिजे. नगरपालिकेमध्ये नाल्या काढायच्यात, रस्ता क्रॉस, कुठं काही मांजर कुत्रं मेलंय, लाईट बसवायचं, हे काम मला असं वाटतं की अमृत काकाला शोभणार नाही. हे अमर नायकवडे चांगलं करू शकतो. म्हणजे हमालीचं काम कोणी करायचं, त्याचं वॉचमॅनचं काम कोणी करायचं, ह्याच्या क्रायटेरियामध्ये अमर नायकवडेच बसतो योग्य. तिथलच्या लोकांना, तिथलच्या नागरिकांना, तिथलच्या मतदार मायबापांना सुद्धा मी सांगेल की अमर नायकवडे साहेबासारखा जर माणूस जर पडला साहेब, तर शहरामध्ये चुकीचा मेसेज जाईल. उद्याच्याला प्रामाणिकपणाने काम करणारा माणूस बाहेर यायचा नाही कोणी. विनोद मुळू, माझी मिसेस असेल, इतर अजून खूप जण आहेत, मी त्याचे नाव घेऊन सांगू शकतो. खूप जणांचे, सगळे आम्ही मित्र आहेत. अशी काम करणारी माणसं पडायला नाहीत पाहिजे. काम करणारी माणसं. बीड नगरपालिकेच्या काही जे निवडणूक प्रक्रिया आहे, फक्त प्रभाग क्रमांक 3B मधली निवडणूक प्रक्रिया जर शिल्लक ठेवली तर बाकी सगळी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. यानंतर जे काही वातावरण बीडमध्ये आहे, मला वाटतं आता परत 2-3 दिवसामध्ये प्रभाग 3च्या निवडणुका सुरू होतात आणि 21 तारखेला त्याचा निकाल आहे. धाकधूक सर्वांचीच आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये घडीकुंजी उमेदवार होते जयश्री विधाते, त्यांचे पती विलास विधाते आपल्यासोबत आहेत. एकूण त्यांचा ह्या निवडणुकीचा अनुभव कसा आहे, सध्याचं राजकीय वातावरण बदलतंय त्याकडे ते कसं पाहत आहेत, त्यांच्यावर काहीतरी मध्यंतरी आरोपही झाले, यासह इतर बाबीवर चर्चा करणार आहोत आपण. सर्वप्रथम प्रारंभमध्ये खूप सारं शुभेच्छा आणि स्वागत आहे तुमचं. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली, ट्रेस कमी झाला? नाही, ट्रेस कमी नव्हता, ट्रेस नव्हताच. थोडा निवडणूक म्हणलं की थोडीशी पळापळी असते, सगळ्या फील्डमधून जावं लागतं. सगळं कंप्लीट करून आता थोडंसं निवांत आहे. बरं, कशी एकंदरीत निवडणूक कशी पार पडली? निवडणूक कोणची सोपी नसते. निवडणूक मागील अनुभवाची शिदोरी घेऊन पुढच्या निवडणुकीला तोंड देणं आणि त्याच्यातून सुस्कर मार्ग काढणं, तर मला नाही वाटतं त्या निवडणुकीला काही अडचण आहे. बरं, निवडणूक जातीवर जाते की तुमच्या कामकाज जे केलेलं असतं त्याला लाईक करतात लोक, कसं वाटतं अनुभव? नाही, थोडंसं मोठ्या ज्या निवडणुकी असतात, लोकसभा असेल, विधानसभा असेल, आणि त्यातल्या त्यात बीडसारखा जिल्हा हा पहिल्यापासूनच थोडंसं अशा याच्यामध्ये सेन्सिटिव्ह राहिलेला आहे. परंतु छोट्या इलेक्शनला माझा स्वतःचा असा अनुभव आहे, माझं मत बी आहे की छोट्या निवडणुकीला लोक शक्यतो आधी पहिल्यांदा आपला माणूस पाहतात. आपला माणूस ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या कामाला कोण येणार आहे. लोक जाती, धर्म ह्या गोष्टीला थारा देत नाहीत. काही प्रमाणामध्ये प्रचार तसा केला जातो, पण मला नाही वाटत आता राजकारणामध्ये जसं मोबाईलमध्ये 4G 6G आलं तसं आता राजकारणात सुद्धा आता अपडेट झालेलं आहे. लोक, तरुण पिढी असेल, वयस्कर लोक असतील, माता भगिनी असतील, महिला वर्ग, हा शक्यतो काम करणाऱ्या माणसालाच प्राधान्य देतात, असा माझा अनुभव आहे. बरं, निकाल 21ला आहे, पण तुम्हाला विश्वास आहे विजयाचा? विजयाची 100% विजयश्री आपलाच आहे. आणि मला नाही वाटत गुलालासाठी कुठलीच काही अडचण आहे. कारण की लोकांची बॉडी लँग्वेज आणि भेटीगाठी, आपला प्रचार, आपण केलेलं काम, ह्या गोष्टीवर सगळ्यात पहिल्यांदा इतर कोण विश्वास ठेवील न ठेवील, पहिल्यांदा मला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की 100% त्याला न्याय जनता दिलेला आहे. बस आता वाट पाहणे. साहजिक आहे, तुम्हाला आत्मविश्वास आहे. बरं, समजा अजून एकदा विजय झाला तर असं काही वाटतंय की त्या प्रभागामध्ये काही कामं राहिलीत तुमच्याकडनं? नाही, कामं काय आहे, विकास हा प्रक्रियेचा भाग आहे, हा कधीच संपणार नाही. पहिले 25 वर्ष बी संपला नव्हता. अनुशेष जो असतो आणि भविष्यात बी तो संपणार नाही. हा त्या प्रक्रियेतून तुम्हाला चालावंच लागतं. परंतु काय, माझा जो प्रभाग आहे, म्हणजे जिथून माझी मिसेस इलेक्शन लढते आणि त्या पदासाठी ती योग्य काम बी करते, परंतु तो प्रभाग येतो आउटस्कटच्या एरियामध्ये. शहराचा वाढीव भाग जो आहे, ह्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात जॉईन झालेला आहे. त्याच्यामुळं अपेक्षा, काम
ही कधी न संपणारी प्रक्रिया आहे. परंतु आता जे काम आहेत त्याच्यामध्ये धानोरा रोड आणि जुना चराटा रोड जो आहे मुख्य रस्ते, ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की गेल्या ह्या 2021 पासून हा प्रश्न फारच गंभीर राहिला आहे. त्याच्यामध्ये काही चुका झाल्या, काही प्रशासकीय लेवलवर काही कोर्टाच्या काही अडचणी आल्या, त्याच्यामुळे ही गोष्ट थोडीशी अडचणीत आली होती. परंतु आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यासहित इतर काही मोठाले काम आहेत ते आपण प्राधान्याने पहिल्यांदा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. ह्या निवडणुकीत आपण पाहिलंय जयदत्तांना क्षीरसागर हे शेवटी इन्व्हॉल्व्ह झाले. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की समजा जी काही तुमची टीम आहे घडीकडे गेलेली, त्यात फक्त तुम्ही एकमेव आहेत की तुमच्या त्या प्रचार यंत्रणेमध्ये त्यांचे मोठमोठे बॅनर लागले, फ्लॅश लागले, हे काही समजलं नाही. नाही, बरं केलं जालिंदर भाऊ, आपण हा प्रश्न अपेक्षितच होता मला. काय म्हणजे बऱ्याचदा म्हणजे अपप्रचार ज्याला करणं असतं त्यांनी आपापल्या पद्धतीने तो एक पिक्चर तयार केलेला असतो की हे गद्दाराची फौज, ही तिकडे गेले इकडे गेले, असा काही भाग नाही आहे. मुळात आम्ही आता ही 3री-4थी टर्न आहे निवडणूक लढण्याची, तर पहिल्यापासून आम्ही सर्व टीम असतील, मी अण्णाकडे आहे हे एकदम रास्त बरोबर आहे, परंतु आम्ही सगळ्या टीमनी पहिल्यापासून घडीच्या सिम्बॉलवरच निवडणूक लढलेलो आहोत. आम्ही ज्यांच्याकडे काही कामं घेऊन गेलो असतो, काही अपेक्षेने गेलो असतो, तर ते घडीचेच सगळेजण आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. परंतु ह्याच्यामध्ये माझं वैयक्तिक जर तुम्ही विचारताल तर मी प्रत्येक गोष्ट त्या वेळेला अण्णाच्या कानावर घालूनच केलेली आहे की अण्णा हे असं आहे, असं करावं लागतं, धानोर रोडचा निधी आहे तो लवकरात लवकर आणणं गरजेचं आहे. संबंधित जे आपले सध्याचे विद्यमान पालकमंत्री आहेत आमचे नेते अजितदादा, ह्यांच्यापर्यंत जाण्यासाठी आम्हाला सगळ्यांचं हे होतं. आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे नगरसेवक होते ही तर दुसऱ्या पक्षामध्ये गेले असते किंवा मार्ग भटकला असता, तर ह्याच्यामध्ये तर मी उलटा विजयराजे पंडित, अमरसिंग पंडित, धनंजय मुंडे साहेब ह्यांच्या सगळ्यांचे आभार मानेल. कारण की हे सगळे मी नाही, बाकीचे इतर सर्वजण आलोत आम्ही टीम, हे सगळेजण वेगवेगळे ह्याला लागले असते, पण ह्यांनी थांबविलं पक्षामध्ये. म्हणजे ह्यांना उलटं म्हणजे त्यांना कुठंतरी दोषी धरण्यापेक्षा पक्षामध्ये संघटन बाजूला जाऊ नये, जे आपले पक्षावर सिम्बॉलवर मोठे शहरामधून प्रतिनिधी निवडून आलेत, अजितदादा पालकमंत्री जिल्ह्याचे झाले की तात्काळ एवढे मोठे राष्ट्रवादीचे कुठंतरी दुसरीकडे हे गेले, अशी न्यूज होण्यापेक्षा ती थांबविलं हे काम विजयराजे पंडित, अमरसिंग पंडित, धनंजय मुंडे साहेब ह्यांनी थांबविलं. हेच मी त्यांना म्हणेल की उलट त्यांचे आभार मानायला पाहिजे की त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये ह्या गोष्टी म्हणजे साध्या सोप्या नव्हत्या त्यावेळेला. 25-25 नगरसेवक जर थोपवायचा असेल, थांबवायचा असेल, तर अजितदादापर्यंत ही गोष्ट सांगण्यासाठी, त्याला व्यवस्थित मांडण्यासाठी जे लोकप्रतिनिधी होते ह्यांनी मोठं काम केलं नाही आणि त्याच्यामुळे झालं. आणि माझं स्वतःचं जे होतं तो काल बी, आज बी आणि उद्या बी मी अण्णाचा आहे, अण्णाचाच राहणार. अण्णा माझ्यासाठी सर्वस्व आहे. बरं, काही जण जे तुम्ही मोरके होते समजा आक्रमक चेहरे, यांना ह्या निवडणुकीत टार्गेट केलं अशी चर्चा होती, काय सत्य? हो, केलं ना साहेब. ही काही जालिंदर भाऊ गोष्ट झाकणारे नाही. मी काय म्हणलो म्हणजे ते झाकलं असं होणार नाही, सत्यच आहे ते. खूप काम करणारी माणसं आहेत, माझ्यापेक्षाही जास्त क्षमतेने काम करणारे काही बाकीचे इतर आहेत. 1-2 टर्म जास्त त्यांनी काढलेले बी आहेत. त्यांना काउंटर बी म्हणजे त्यांना टार्गेट बी केलं आणि आज बी ते त्या ह्याच्यामध्ये आहेत सर्वजण, त्यात मी बी काही वेगळा नाही, मलाही टार्गेट केलं. परंतु मला नाही वाटत लोक त्याला थारा देतील. आता काय अशा गोष्टीला म्हणजे फक्त पक्षाचं सिम्बॉल, एखादा नेता त्यांनी काही राग व्यक्त केला म्हणजे लोक डावलीतील असा आता विषय इथून पुढे होणार नाही. लोक काम आणि कामाचा माणूस ह्याच गोष्टीला प्राधान्य देतील. मग तो अपक्ष असला तरी आणि लोकांनी तोच न्याय आतापर्यंत दिलेला, इथून पुढे तर लोकांनी हेच करायला पाहिजे. जर एखादा ठराविक म्हणजे मनात द्वेष, राग धरून तुम्ही पैशाच्या जोरावर कुठंतरी आपल्यापाशी काहीतरी बळ आहे तर त्याच्या जोरावर तुम्ही जर एखादा काही हे करताल तर होणार नाही ते. पहिले आम्ही बऱ्याचदा असं मी स्वतः म्हणलेलो आहे की आता ती वेळ गेली, आता राजा का बेटा राजा नाही बनेगा, जिसके पास क्वालिटी होगी वही राजा बनेगा. तर ह्याच्यामध्ये जे लढलेत, जे लढतायत, उद्याच्या 20 तारखेला सुद्धा अमर नायकवडे नाना ह्याच्यासारखा माणूस लढतोय, तर हे पडणं अपेक्षित नाही आहे. माझा त्याच्यामुळे कोणत्या पक्षाला विरोध नाही आहे, खास करून त्यांच्या विरोधात जे उमेदवार आहेत
अमृत काका सारडा, मी प्रचंड त्यांचा फॅन आहे. म्हणजे मी आदर करतो त्यांचा. फार म्हणजे मोठा माणूस आहे. तो पैशाने म्हणण्यापेक्षा मनाने मोठा आहे. पण इतक्या मनाने आणि पैशाने जो माणूस मोठा आहे त्याने डायरेक्ट आमदारकी, लोकसभा असं लढायला पाहिजे. नगरपालिकेमध्ये नाल्या काढायच्यात, रस्ता क्रॉस, कुठं काही मांजर कुत्रं मेलंय, लाईट बसवायचं, हे काम मला असं वाटतं की अमृत काकाला शोभणार नाही. हे अमर नायकवडे चांगलं करू शकतो. म्हणजे हमालीचं काम कोणी करायचं, त्याचं वॉचमॅनचं काम कोणी करायचं, ह्याच्या क्रायटेरियामध्ये अमर नायकवडेच बसतो योग्य. तिथलच्या लोकांना, तिथलच्या नागरिकांना, तिथलच्या मतदार मायबापांना सुद्धा मी सांगेल की अमर नायकवडे साहेबासारखा जर माणूस जर पडला ना साहेब, तर शहरामध्ये चुकीचा मेसेज जाईल. उद्याच्याला प्रामाणिकपणाने काम करणारा माणूस बाहेर यायचा नाही कोणी. विनोद मुळूक, माझी मिसेस असेल, इतर अजून खूप जण आहेत, मी त्याचे नाव घेऊन सांगू शकतो. खूप जणांचे सगळे आम्ही मित्र आहेत. अशी काम करणारी माणसं पडायला नाहीत पाहिजे. काम करणारी माणसं जर पडले, तुम्ही पैशाचं बळ वापरला, तुमच्या बाप दादाच्या त्याचे दोन्ही भाऊ तिथे एकत्र आले हो. संदीप भैया आमदार विद्यमान आणि हे योगेश क्षीरसागर, आता उद्याच्या 20 तारखेला सगळं शहर नाही पूर्ण जिल्हा त्या अमर नायकवडेच्या विरोधात जाणार आहे. काय केलं त्या माणसाने? म्हणजे काही काम जर प्रमाणित करून जर अडचणीत येणार असेल तर मला असं वाटतं हे चांगलं नाही. आणि सगळ्यांना विनंती हेच राहील, अमरनाथांना सगळ्यांनी निवडून द्यायला पाहिजे. चांगला मेसेजच बाहेर गेला पाहिजे या निमित्ताने. आणि आपण सुद्धा सर्व मीडिया जी आहे, मायबाप, त्यांना सुद्धा विनंती आहे की टोटल बाजू कुठे ह्या वेळेला हे चालणार नाही. काम केलेलं आहे त्यांनी, तर ते कामच त्या माणसाला त्याचा न्याय आणि त्याचा हक्क मिळायलाच पाहिजे. नक्कीच. आपण जर पाहिलं 2016 म्हणजे गेल्या 35-40 वर्षापासून डॉक्टर भारत भूषण यांच्याकडे सत्ता होती. तुम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलंय. ह्या निवडणुकीत उणीव भासली त्यांची? खूप कमतरता भासली. म्हणजे डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर अध्यक्षपदाला शोभणारा माणूस, शहरामध्ये 7 टर्म तो नगराध्यक्ष राहिलेले साहेब. आणि माझी जडणघडणच त्यांच्याबरोबर झालेली आहे. मला चांगलं आठवत आहे की 97-98च्या दरम्यानमध्ये याच्यामध्ये अध्यक्ष साहेबाचा निरोप आला होता. डॉक्टर लहू योगे म्हणून आहेत आपल्याकडं, तर त्यांच्या थ्रू निरोप आला होता की अध्यक्ष साहेबांनी बोलविले म्हणून. पहिल्यांदा मला त्यांचाच निरोप आला होता. आणि मी खूप त्या टायमाला मला राजकारणाचा गंध नव्हता, पण शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे ॲक्टिव्ह मुलं असतील, गणपती, आपल्या आरती देवीचे असेल, ह्या सगळ्यामध्ये संघटन करणारे, पुढे चालणारे पोरांना थोडंसं अध्यक्ष साहेब बरोबर हे करायचे आणि बोलून घ्यायचे, त्यातलं मी होतो. आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये काम करण्याचा मला फार योग आला. म्हणजे सुरुवातीला तर असं व्हायचं की अध्यक्ष साहेबांनी नंतरच्या ह्याच्यामध्ये 2001ला आणि 2006ला दोन्ही वेळेला मला अपयश आलं होतं. मी राजकारण, पण मला त्यांनी थांबून नाही दिलं. मला त्यांच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा आहे. म्हणजे माणसाला कसं आपलं स्वतःचं जे एक बळ जे असतं ते अबाधित ठेवणं, जर आत्मविश्वास कमी झाला तर त्याला बूस्टर डोस देणं, हे अध्यक्ष साहेब फार हे होतं. आणि आज बी सगळेजण ते करतात. राजकारणात हेवे दावे सगळेच असतात. लोक प्रभू श्रीरामाला नाव ठेवत होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाव ठेवत होते, छत्रपतींना नाव ठेवत होते, भगवान बाबाला नाव ठेवत होते. त्यांची तुलना ह्यांच्याबरोबर करीत नाही मी. पण जर इतके मोठाले महापुरुषाला जर त्रास झालाय तर अध्यक्ष साहेबाला त्रास होणारच. पण ते माणूस फील्डमध्ये होता. 200-250 जण जालिंदर भाऊ जर असे जर महिला मोर्चा घेऊन जर आल्या किंवा हंडे वगैरे घेऊन जर आले, तर मी ते अनेक प्रसंग पाहिलेत अध्यक्ष साहेबाबरोबर की ते इतक्या आक्रमक महिला आल्याच्या नंतर आम्ही बाजूला जर असलो एक नगरसेवक म्हणून, तर आम्हाला प्रश्न पडायचा आता हे कोणी फेस करायचं. आता फार आपल्याला अपमानकारक ह्या प्रसंगाला तोंड द्यावं लागेल. पण अध्यक्ष साहेबांमध्ये एक कला असायची, ते ह्या पद्धतीने हाताळायचे की ते हंडा मोर्चा आला 10-15 मिनिटानंतर, अर्धा तास 1 तास बोलणं झाल्याच्या नंतर त्याच्यातल्या 10-5 भगिनी येऊन अध्यक्ष साहेबाचा सत्कार, त्यांच्यावर आता अध्यक्ष साहेब काम व्हायलाच पाहिजे, सकारात्मक पद्धतीने घ्यायची ते कोणत्या गोष्टीला. आणि त्यांच्यावर आरडाओरडा झाला, त्यांचा अपमान झाला, त्यांचं काय झालं, तर अध्यक्ष साहेब खेळाडू वृत्तीने जी पद्धत जी असायची ना त्यांच्याकडे, ती आज बी शिकण्यासारखी आहे. म्हणजे मला तर असं, म्हणजे आता प्रश्न असा पडतो की जसं वडिलाची प्रॉपर्टी असेल, जमीन असेल, जी काय असेल, कायदेशीर 10 गाड्या असल्या तर ते कायदेशीर अधिकार हक्क जसा येतो ना वारस हक्कप्रमाणे मुलाकडं, तशी बुद्धी आणि मन बी यायला पाहिजे होतं. ते
तसं नाही झालं. हे बऱ्याचशा गोष्टीमध्ये अडचण आली आणि अध्यक्ष साहेब आणि दीपाताई यांच्याबद्दल काल बी, आज बी आणि उद्या पण कायम आदर तो कायम राहील. आपण पाहिलं ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही तुमच्या विकासाच्या मुद्द्यासह जे काही तुमचे विरोधक होते त्यांच्या बाबतीत सुद्धा काहीतरी कागदपत्र दाखवत हे काही हा. समजलं नाही. नाही, काय आहे जालिंदर भाऊ, ज्या वेळेला आता निवडणूक संपलेली आहे, आता त्या गोष्टीचे हेवे दावे आता काही राहिलेले नाहीत. हम्म. मतदान एकदा झालं, प्रक्रिया पूर्ण झाली की हे सगळेच जण आपल्याला सांगतात की कोणत्याही गोष्टीचा आकस एकामेकाबद्दल बाळगायला नाही पाहिजे. परंतु त्यावेळेला जी पोझिशन, जी पद्धत होती, तो उमेदवाराच्या बाबतीमध्ये लोकांच्या समोर त्याची सर्व पार्श्वभूमी ही समोर असायला पाहिजे उमेदवार म्हणून, आणि लोकांनी त्यातून चॉईस करावं, हा अधिकार आहे. जर एखाद्याची इमेज जर डाऊन असेल, काही जर त्याची पार्श्वभूमी जर त्या पद्धतीची असेल, तर हे सांगणं बी अपेक्षित बसतं. आणि तो एक त्या पद्धतीचं एक समोर मत मांडलं होतं. मला असं वाटतं की जयश्री विदा त्यांनी बऱ्याच मुलाखतीमध्ये त्या गोष्टी सगळ्या स्पष्ट केल्या होत्या, पण त्या गोष्टी सगळ्या पुराव्यासहित होत्या, आज बी आहेत, काल बी होत्या. कारण की एखादी जिम्मेदार 10-15 वर्ष एखादं नगरसेवक म्हणून महिला राहिली आहे, 4 टर्म सभापती राहिली बीड शहराची, तिच्या मुखातून जर काही गोष्टी जर बोलायच्या असलेल्या असेल तर त्याला सत्तेची काट किनार असणं फार गरजेचं होतं. या गोष्टीची मला खात्री होती आणि मी ते सगळं केलं होतं. परंतु त्यानंतर मी थोडंसं बाहेरच्यामुळे केलं की थोडंसं पर्सनल जास्त नको व्हायला. कारण की दोन्ही उमेदवार जे माझ्या मिसेसच्या विरोधात होते त्यांचे काल बी आणि आज बी आणि उद्या बी संबंध चांगले आहेत. कुटुंबात आहेत, एकत्रित खाणं पिणं आहे, दिवसभरातून तर नाही समजा, पण महिन्याभरातून 1-2 वेळेला तर एकामेकाच्या घरी येणं जाणं असतं. परंतु जो राजकीय स्टंट म्हणता येत नाही त्याला, परंतु जी सत्यता आहे, तो जालिंदर भाऊची माझी कुठं सोलापूरला भेट झाली आणि मी जर सांगितलं की जालिंदर भाऊ मीडियाशी निगडीत आहेत, एका प्रारंभ चॅनलचे ते मेन प्रमुख आहेत, करता सर्व ते आहेत प्रमुख, हे जर मी जर सांगितलं आणि ते जर मला उद्या सिद्ध करायचं असेल तर ह्याच्यासाठी तुमची अडचण असणं ठीक आहे, मी समजू शकतो त्या बाबतीमध्ये, पण मी खोटं बोलत नाही आहे ना. परंतु मला ज्या प्रमाणात काही समजा असं पाऊल उचलायचे होते, तर मला असं वाटलं की तिथपर्यंत गेल्याच्या नंतर त्याच्यानंतर एखाद्या दिवस एक अँटी वातावरण तयार होईल, विनाकारण एक लोकांना ती आवडणार नाही, त्याच्यामुळे उघड केलं नाही. आणि मला असं वाटतं की मुलाखतीच्या माध्यमातून जे पाहतात त्यांनाही माहीत आहे की मी चुकीचं आणि खोटं बोलत नाही, फक्त तेवढं पर्सनल नको व्हायला म्हणून मी ते थांबलं. नक्कीच, जसं तुम्ही म्हणले एखाद्याची पार्श्वभूमी माहिती व्हायला पाहिजे, त्याच प्रकारे विलास विदाते हे आम्ही सामाजिक कार्यात पाहिले, परंतु विलास विदाते हे काहीतरी औरंगपूरच्या या ठिकाणी त्यांचं काहीतरी फार्म हाऊस आहे आणि त्या ठिकाणी गैरकृत्य करतात हे त्यांनी सांगितलं, म्हणजे हे बी खरं आहे का? नाही, काय जालिंदर, ते जे म्हणले त्यात खरं खोटं बघायचं गरज नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या बातांड आहेत. त्यांच्या हे लक्षात आलं की आता आपण ज्या पद्धतीने आपले क्लेम झाले आणि ज्या पद्धतीने कागद, मला असं वाटतं की तुमच्याच मुलाखतीमध्ये जयश्री विदा त्यांनी कागद काढले होते आणि ते कागद सत्य आहेत. त्याचे काही फोटो बाहेर व्हायरल झाले काही दुसऱ्याच्या माध्यमातून, आणि एक जो पॉम्पलेट जे वाटलं होतं त्याच्यावरती ई कोर्ट म्हणून एक ॲप आहे, तर ते माझं पर्सनल नाही आहे, म्हणजे विधाते प्रायव्हेट लिमिटेड कोण ते बाहेर निघलं नाही, प्रशासनाचं आहे ते, कोर्टाचं, की सर्वसामान्याला कोणाचंही उद्या तुमचं जरी नाव टाकलं तर त्याच्यावर तर सगळं आपल्याला ऑनलाईन कळतं. आणि ह्याच्यामध्ये कुठं माझ्याकडे काही चालतं, ह्या सगळ्या गोष्टीला सगळं म्हणजे चुकीच्या पद्धत आहे. कुठं ते आरोप सगळे खोटारडे आहे त्यांचे, आणि कोर्टात काय आपलं ह्याच्यामध्ये कुठं फार्म हाऊसवर काही चालतं, इकडं काही चालतं, ह्या सगळ्या चालतं, तर लोकांच्या समोर तुम्ही मांडायला पाहिजे होत्या ना. आज म्हणजे न मांडल्यामुळे बी तुम्ही अडचणीत आले. तुमच्या बाजू आमच्याकडे जे पुरावे होते ते सत्य होते म्हणून बी तुम्ही अडचणीत आले. आणि ह्याच्यामुळे तुम्हाला म्हणलं ना की गुलालाच्या बाबतीत अडचण नाही, मला जरासुद्धा संकोच म्हणजे मनामध्ये जर का परंतु नाही. मी फक्त ते आता निवडणुकीची प्रक्रिया थोडीशी पुढे ढकलल्यामुळं, नाही तर 3 तारखेला दूध का दुधावर पाणी का पाणी झालं असतं, काही अडचण. अजून एक आरोप केला त्यांनी, तुमचा जो पेट्रोल पंप आहे आणि PSP ऑफिस आहे या दरम्यान काय झालं आम्हाला माहिती नाही. काय ते मीच 2 वेळेस विचारण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये मला असं वाटलं की त्यांनी म्हणजे डिपार्टमेंटच्या विरोधात तो काही आक्षेप घेतला होता त्यांनी की पंपावर काही गैरकृत्य झालंय का, SP ऑफिसला काही झालंय का, तर त्याच्यामध्ये मलाच बऱ्याचदा प्रश्न पडला की नेमकं काय आहे ते. तर असा काही प्रकार नाही आहे, आणि असता तर तुम्ही म्हणजे एक तर तुम्ही माझे मतदार आहात हे सगळ्यात पहिल्यांदा, म्हणजे जे उमेदवार उभा आहेत
ते माझ्यासहित सगळ्यांची पार्श्वभूमी माहीत असणारे तुम्ही आहेत. आता बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला काही अनुशासन असल्यामुळे, तुम्हाला त्या चौकटीत बंधन असल्यामुळे तुम्हाला मांडता येत नसतील. पण काय निवडणुकीच्या दरम्यान चांगल्या चांगल्या दिग्गजावर आरोप होतात आणि जर आरोप तुमची जर फेस करण्याची आणि त्याला जर काउंटर करण्याची जर तुमच्यात हिंमत नसेल, तर राजकारण सोडून मग तुम्हाला जर बाकीचं आवडत नसेल, आपलं तुम्ही कुठेतरी आपलं बाकीचं जॉईन करणे आणि जाणे. पण मी आणि माझी पत्नी दोन्ही ह्या गोष्टीला हेच नाही, अशी 1 डझन जरी असते तर पुरून उरला असतो. इथं तर 2च होते आणि जिथं विद्यमान आमदार असतील, इतर असतील, यांच्यासोबत आमची जर खेटायची तयारी असते, तर मग इथं बाकीचे तर काही करण्याची गरज नाही. कारण काय तुमच्यामध्ये लढण्याचं बळ जे असतं का, तुमच्या पाठीशी उभा जे नागरिक आहेत, जी जनता आहे, जे मतदार आहेत, यांच्या ह्याच्यावर तुम्हाला कुणासंग बी खेटायची तुमची क्षमता आणि ताकद असते. आणि हिथं जनता आणि मतदार तर पाठीमागं होतेच. जयश्री विधात्यांचं काम बोलतं, विलास विधात्यांचं काम बोलतं. मुंजीपासून तिरड्या बांधण्यापर्यंत मी एकदाही कधी आमच्या प्रभागात कधी गैरहजेरी नाही. सुख दुःख आडी अडचण कंटिन्यू. आणि दुसऱ्या कुणाला एखाद्या दिवस 6च्या 7च्या 8च्या नंतर काही काही उमेदवार असे आहेत की त्यांना फोन लावणं होत नाही, त्यांचा नंबर बी उपलब्ध होत नाही. 2-2 वाजता मला उठून झोपेतून उठणारे माणसं आहेत माझ्या प्रभागामध्ये. ते घरातलं कुटुंबातलं जे नातं आहे, म्हणजे आपण नाहीत का बघत ते मॉलमध्ये ह्याच्यामध्ये एक ऑफर असते बघा, एका साबणीवर 2 साबणी फ्री, एखाद्या ह्याच्यावर ते हे 2 फ्री. तसं पूर्ण शहरामध्ये 52 नगरसेवक, 26 प्रभाग, ह्याच्यामध्ये एका नगरसेवकवर दुसरा नगरसेवक फ्री असणारी बंपर ऑफर फक्त आपल्याच प्रभागात होती 13 मध्ये. म्हणजे जयश्री विधाते नगरसेविका हे सगळं ओळखतात. बिडातल्या कुठेही कानेकोपऱ्यात विचारा. नाहीतर अर्ध्या महिला ज्या आहेत त्या महिलेमधून निवडून आल्यात ना, आरक्षणामधून स्वराज्य संस्थेला, स्वराज्य याच्या संस्थेमध्ये. तर त्या अर्ध्या महिलापैकी किती जण ओळखतात तो बीड शहरामध्ये? तुम्हीच मला एक 10 जणांचे नाव सांगा. पण जयश्री विधातेची ओळख आहे, तर ते काम आहे म्हणून काम बोलतं. तुम्ही बऱ्याचशा याच्या पहिली मुलाखती घेतल्या, स्मशानभूमीत मुलाखत घेतलेली आपण. तर ते जयश्री विधातेंचं काम आहे आणि जयश्री विधातेबरोबर विलास विधाते काम. तर मला पर्सनल लोक ओळखतात. मला स्वतःला त्या पदात कधी काही जास्त इंटरेस्ट राहिलेला नाही आणि मला स्वतःला आवड नाही, कारण की माझ्यापेक्षा पत्नी ही माझं चांगलं काम करते. ते नगरसेवक पदाला न्याय देणं, त्या पदाची गरिमा राखणं, ही जयश्री विधाते माझ्यापेक्षाही 4 पटीने चांगलं करू शकते. मग आता मला असं वाटतं की ओपन चॅनलमध्ये ह्याच्यामध्ये माझ्यापेक्षा माझी बायको हुशार आहे म्हणणारा मीच एक असेल, तर बाकीचे बरेचसे जण ते बोलण्यामध्ये टाळतात. परंतु मला कमीपणा नाही त्याच्यामध्ये. माझी बायको माझ्यापेक्षा चांगली हुशार आहे, त्या पदाची गरिमा राखू शकते, तिचं काम ॲक्टिव्ह आहे, तिला बारीक सारीक सगळ्या गोष्टी समजतात, शिक्षण माझ्यापेक्षा जास्त आहे, अनुभव तिचा आहे या सगळ्या क्षेत्रामध्ये गोष्टीमध्ये. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिनेच कामाने ओपन कॅटेगरीची निवडणुकी असताना जागा असताना सुद्धा मी पुरुषाच्या विरोधामध्ये याच्यामध्ये महिलेला उभा केलं. मी तिची जागा काढली नाही. हालाकी 2-3 दिवस त्यांनी मला सांगितलं की तुम्ही उभा राहा, आता तुम्हाला संधी आली, 2-3 वेळेला गुलाल माझ्या अंगावर पडलाय, तुम्ही उभा राहा. तर ते काय हे आहे का, जे आता जागा सुटली तर तुम्ही उभा राहा, पुन्हा तुमच्या पोरांनी उभा टाका, पुन्हा नातवंडांनी उभा टाका. ती जागा एक काम करणारा माणूस आहे, ती काम चांगलं करते, तर कशामुळे बदलायचं? लोकांना ते आवडलं नसतं आणि मी स्वतः निर्णय घेतला तो. तिने काम चांगलं केलंय तेच. राजकारणामध्ये याच्यामध्ये जिथं संधी असेल, जिथं जागा असेल, जी असेल, तर माझं स्वतःचं मत आहे की माझ्यापेक्षा ते ॲक्टिव्ह आहेत, काम करण्यात त्यांचं प्रामाणिकपणा आहे, चांगल्या पद्धतीने त्या पदाला त्या न्याय देऊ शकतात. इथून पुढेही जयश्री विधाते नाव मी त्या पदापासून बाजूला सरकून देणार नाही. ज्या दिवशी जनता सांगेल थांबा, त्या दिवशी थांबेल. नक्कीच. शेवटचा प्रश्न आहे. मला वाटतं प्रभाग 3 ब मधली निवडणूक बाकी आहे आणि निकाल दुसऱ्या दिवशी. काय आव्हान असेल मतदार? नाही, माझ्यासहित आमची सर्व जी टीम आहे, ते आम्ही त्या प्रभागामध्ये जाणार आहोत. लोकांच्या काही जणांची भेटी करण्यात, कारण शहरात आपण सगळेच एकमेकाच्या समोरासमोर असतो जालिंदर भाऊ. त्याच्यामुळं काय बऱ्याचपैकी लोक एकमेकाला ओळखतात, पाहतात. असं काही त्याच प्रभागातला नागरिक असावा प्रचारासाठी असं काही बंधन नाही. परंतु मला असं वाटतं की प्रभाग क्रमांक 3 जो आहे, तो तिथं अमरनाना नाईकवाडे यांचं काम चांगलं राहिलेलं आहे. त्याला तुम्ही नकार देणार नाहीत आणि बघितलेले जे पाहते जनता, ते सुद्धा ह्याच्यापासून दूर नाहीत. त्यांनाही माहिती आहे की अमर नायकवाडे हा कामाचाच माणूस आहे. राजकीय काही हेवे दावे, काही मतभेद असतील एकमेकांचे, परंतु ते नंतर बघूया. सध्या अमर नायकवाडे आमचे जुने सहकारी आहेत, ते आमच्याबरोबर सभागृहात असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वांनी अमरनानासाठी प्रयत्न करावेत आणि 21 तारखेला निकाल आहे.
21 तारखेला माझ्या आधी त्यांचा निर्णय लागणार आहे. 3 नंबर प्रभाग आणि नंतर 13 आहे, 10 मध्ये आहेत. मला असं वाटतं की अमरनानांना मी गुलालामध्ये अंघोळ केलेली पाहिजे आणि पाहण्यासाठी तुम्ही त्याचे साक्षीदार असताल असं म्हणतो. आणि त्याच्यासाठी अमरनानाचं जर मी समजा काही करीत असेल तर त्याच्यामध्ये पक्ष, त्याच्यामध्ये कुठं एखादा नेता, संघटन ह्या गोष्टी पाहत नाही. मी अमरनानाकडे बघताना कामाचा माणूस बघतोय आणि द्वेष माझ्या मनामध्ये अमृत काकाबद्दल काडी मात्र नाही. आम्ही जुने सहकारी आहेत, ते फार मोठे आहेत मनाने, येणे त्याने, त्यांच्याबद्दल माझ्या मनात कसलीही द्विधा हे नाही. पक्ष जे आहे, ज्या पक्षाकडून उभा टाकले त्या पक्षाच्या विषयी त्या प्रभागामध्ये मी त्या पक्षावर टीका टिप्पणी करणार नाही, कोणच्या नाही. पण तिथं अमर नायकवडेंना अडचणीत आणण्यासाठी दोन्ही भावांनी, दिग्गजांनी विरोधात ताकद लावली, फक्त कामाचा माणूस बाजूला सारण्यासाठी. तर मला असं वाटतं की हे लोक होऊन देणार नाही. गरज पडली तर 20 तारखेच्या आधी मी अण्णाला सुद्धा ह्या संदर्भात बोलणार आहे की राजकीय काही असेल अण्णा, परंतु हे माझं स्वतःचं मत असं, इतरांचं आणि जनतेचं मत असं, अमर नायकवडे सारखा माणूस वाचायला पाहिजे. आणि मला असं वाटतं त्या राजकारणाच्या ह्याच्यातून वाचायला पाहिजे, त्याचा बळी नाही जायला पाहिजे. आणि कामाचा माणूस जर सरकला जलिंदरमध्ये तर येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये प्रामाणिक काम करणारे माणसं समोर येणार नाहीत, सगळे अडचणी येऊन जातील. पैशावाल्याचं काम निवडणुकीमध्ये आहे किंवा पैशावरच निवडणूक लढतात, हा थोडंसं बदलावं लागेल. धन्यवाद. तुमच्या पुढील वाटचाली शुभेच्छा. त्यांनी बोलताना एक मुद्दा उपस्थित केला की जे काही कामाचे उमेदवार असतात ते नक्कीच निवडून यायला पाहिजे. जर असं झालं नाही तर येणारं चित्र वेगळं असेल. कॅमेरामॅन रवींद्र गंभीरसोबत मी जालिंदर धांडे, बीड.